तुमचं नाव सांगा. महादेव महाराज पोकळे, गाव कुठलं? बाळेवाडी. बर. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. चालायची. हा, तर तुमच्या इकडे जिल्हा परिषदेला कोण उभा आहे माहिती आहे? गोपीनाथ पडळकर. हा, आणि दुसरं त्यांची भाऊजं उभा राहिली आता. दुसरं पुढे त्यांच्या विरोधात कोणी असेल की? हिरो त्याचा एवढा आता कोणाला एवढं माहिती आहे. बर. आम्ही आणत्या बाजूला आहे. बर, तुम्ही गावात राहता की शेतात राहता? इथं खाली मळ्यात राहायलाय. बर, तुम्ही गावात वगैरे जाता? गावात इथे जातो की बाळवाडीत. लोकांची चर्चा वगैरे निवडणुकीच्या संदर्भामध्ये होती त्या? नाही एवढं कशाला, गावात आपण रोज जात नाही. गावात तर क्वचित जातो. आता मला जाऊन झालं 2 महिने. नव्हे, आता तुम्हाला चर्चा ऐकायला बी येत असतील की कोणाला मत द्यायचं, कोणाला नाही द्यायचं? ती तसलं काय बोलली नाही. काल चाललं होतं, इथं आली होती तर इथं जेवण केलं आम्हाला. जेवण यम गरज येतं. रात्री आम्ही जेवण आलो. ते चर्चा काय नाही नव्हती. हे म्हणले मत कोणाला द्यायची हे उद्या 5 तारखेला चालू आहे. दुसरं काही नाही. उमेदवार ते गोपीनाथ पडळकर आणि ते. तुमच्या गावचा कल कुठल्या बाजूला दिसतो? कुठल्या बाजूला मतदान करण्याचा कल वाटतो तुम्हाला? कल काय आता ते आमचं ते त्यांनी पाणी आणले तर म्हणल्यावर त्याला करायचं, कोणाला तर व्हायचं मोकळं. गोपीनाथ पडळकराला करायचं. आपला जो भाव किवाला आहे. नाव नामदेवा नाही मग. गाव बाळेवाडी. बर. तुमचा व्यवसाय काय? शेच की मेंढर. आणखी दुसरं काय? दुसरं काय नाही. बर. सध्या निवडणुकी चालू आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? काय नाही आपल्याला माहिती. कोण उभा राहिले, कोणाला हिंमत करायची? ती मोर्चा मोर काय तर हो बर, ती मतच काय आपल्याला काय सांग का आम्ही आपल्याकडे. ती आपल्याला काय कोणी एखाद तुम्हाला सारखा हा की कर म्हटलं तकडे आपले करणे आणि आपले मेरे डोंगरावर घेऊन जाईल. बर. इथं कोण उभा राहिले वगैरे ते काय तुम्हाला माहित नाही? हो बा, इथं गावात ना आमच्या ते गोपीचंदन ती कामताचा कोण आहे. आपले मोठे त्यांना बघितलंय का तुम्ही? नाही, त्यांना बघितलं नाही आजपर्यंत? नाही. बरं, हे सांगितलं ना तुम्ही, म्हणजे कोणी सांगितलं तरच मतदान करणार? जे सांगेल त्यालाच मतदान करणार? सांगेल त्याला. तुमच्या काय समस्या वगैरे काय? काय नाही. काका नाव सांगा तुमचं? गजेंद्रप्पा अर्जुन. गाव? बाळेवाडी. बर. सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणुकी चालू आहे, माहित आहे का तुम्हाला? तुमच्या ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद गणामध्ये कोण कोण उभा राहिले काय माहित आहे का? काय एवढं नाही डोक्यात बसत असलं. तरी कोण एखादा नेता वगैरे तुमच्या ध्यानात असेल? हे आपलं ते गोपीनाथ पडळकर हेच माहिती. बरं. दुसरा कोण आहे ते काही कोण आलं होतं का नाही आतापर्यंत? हा, चालू आहे. आज प्रचार चालू झालाय. बर. आता इथं तुमच्या गावात कोणाची जरा जास्त हवा आहे? तसं काय सांगताय, जनतेच काय बोलता येत नाही आपल्याला. बोलता येत नाही, म्हणजे आपण कवा नसतं आपलं उठलं जत्रा माग आपण लोक बोलत असतील की काय कशा आपण नाही पाहिजे मीटिंग मध्ये. मतदान करताना कसं करतात? त्याचा त्या टायमाला सांगेल त्या टायमाला बघायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या मनानं करता का? सांगते ती. कोण सांगते? सांगते ती, पण आपलं जे मनात आहे ते आपण करायचं. मनानच करता. तुम्हाला उमेदवार जर माहित नसलं तर त्या टायमाला सांगते ती ना. कोण सांगते? गावात पुढारी आहे गावाची पुढारी सांगते हे म्हणणार बाबा ह्याला दे, ते दुसरा पुढारी म्हणणार त्याला दे. असे पुढारी आहे 2 आहे ते. मतदान करताना तुम्ही काय आपल्या मनानच पुन्हा करायचं. पुन्हा करायचं आपल्या डोक्यात सांगायचं नाही कोण? गुप्त मतदान. गुप्त. बरोबर. तुमचं नाव सांगा? माझं नाव जयलिंद्र लक्ष्मण बिशे. बरं. गाव कुठलं? येच गाव बाळेवाडी. बाळेवाडी गावचं. जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक सध्या चालू आहे, कल्पना आहे तुम्हाला? उमेदवार कोण आहेत माहिती? उमेदवार आपल्याला काय माहिती. कोणी प्रचाराला कोणी आलो होतं इकडे आपल्याकडे आलं नाही. आम्ही इकडे वर राहायला असल्यामुळे आम्हाला काय माहित. पेपर किंवा टीव्ही नाही बघत नाही. मतदान करताना तुम्ही कसं, म्हणजे काय डोक्यापुढे ठेवून, म्हणजे डोक्यात विचार ठेवून तुम्ही मतदान करता? विचार ठेवून काय, तिकडं ते काय लोक सांगतील ते ऐकून करायचं. ग्रुप सांगेल ते असं. नमस्कार, मी तातोबा शामराव यमगर. माझं गाव आहे बाळेवाडी. सध्या
पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक चालू होते, तर इथं कोण उमेदवार आहेत? इथं भाजपकडनं माधवी काकी पडळकर हं. आणि शिवसेनेकडनं आपल्या विद्यार्थी मोठे विद्याताई मोठे दोन उमेदवार या दोन उमेदवारी प्रामुख्याने आहेत. इथं गावातला ट्रेंड कसा वाटतोय? नाही, इथं सध्या पडळकरांचा ट्रेंड आहे, परंतु मोठे यांचं सुद्धा एक विजन लोकांना आवडलेलं आहे. त्यामुळे सध्या काय तर सांगता येणार नाही, पण थोडाफार पडळकरांचा वर्चस्व माहित आहे असं म्हणता येईल. पडळकरांचं म्हणजे 60-40 60-40 म्हणू शकता. नाही, 60-40 म्हणू शकता. पडळकरांच्या बाजूने सध्या 60 आहे आणि विद्याताईंच्या बाजूने एक 40 येईल, परंतु अजून एक 4 दिवसांना चित्र स्पष्ट होईल. अजून सुद्धा लोकांच्या मध्ये थोडंफार संभ्रमता आहे, त्यामुळे हा कौल बदलू सुद्धा शकतो. म्हणजे कौलमध्ये पडळकरांच्या बाजून झुकू शकतो? नाही, सध्या तरी पडळकरांच्या बाजूने झुकू शकतो. सध्या पुढच्या 4 दिवसात हा, असं काय? अजून 4 दिवसांचा कदाचित जर वातावरण काही जर बदललं तर विद्याताईंचं सुद्धा कौल वाढू शकतो. विद्याताई असं म्हणजे विद्याताईंचं काही म्हणजे काय त्याच्यामध्ये वेगळे गुण आहेत की त्याच्यामुळे ते बदल होऊ शकतो? आणि विद्याताई ह्या एक नवख्या उमेदवार आहेत, त्यांच्याकडे एक नवं विजन आहे आणि एक नवं विजन घेऊन ते लोकांसमोर जात आहेत, त्यामुळे युवकांच्या मध्ये थोडीफार क्रेज आहे. आणि पडळकरांच्या बाबतीत काय? पडळकर प्रामुख्याने जर म्हणलं तर विधान परिषदेचे आमदार असताना प्रचंड मोठा विकास या गावामध्ये झालेला आहे. तसेच त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर जिल्हा परिषदेमध्ये माजी समाज कल्याण सभापती पद त्यांनी भूषवलेलं आहे. त्या अंतर्गत सुद्धा गावामध्ये एक मोठा निधी आलेला आहे. प्राथमिक गरजा भागवणारा विकास निश्चितच बाळेवाडी या गावामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यांचं विकासाचं विजन घेऊन माधवी काकी पडळकर पुढे जात आहेत. तानाजी मामा एमगर पण ह्याच गावचे ना? हा, तानाजी मामा एमगर पण याच गावचे, ते सुद्धा भाजपमध्ये आहेत आणि ते सक्रिय आहेत. त्यांच्या जे त्यांनी केलेलं कामाचं त्याचा कितपत फायदा होईल भाजप? निश्चितच ते 2 वेळा पंचायत समितीचे सदस्य, परत सभापती, उपसभापती, त्यांच्या काळात ही बऱ्यापैकी विकास गावचा झालेला आहे आणि तो सुद्धा मतदारामध्ये एक वेगळा असा कदाचित उमटवण्याची शक्यता आहे. त्यांनी मध्यंतरी भाजप सोडून बाजूला गेलते, पुन्हा नंतर भाजपमध्ये आले, तर त्याचा काय परिणाम होईल? तानाशेठ एमगर निश्चितच मधल्या काळामध्ये भाजप सोडून शिवसेनेत गेले, त्यानंतर पुन्हा भाजपमध्ये आले. ते भाजपमध्ये आल्यानंतर युवकामध्ये नक्कीच त्यांची क्रेज असल्यामुळं भाजपला त्याचा 100% फायदाच होणार आहे. दादा नमस्कार. 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 तुमचं नाव सांगा. गाव बाळेवाडी. बर. सध्या आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, ह्याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे का? काय आपल्याला आहे काय माहित नाही. ही कुठल्या पंचायत समिती गाणात येतोय तुमचं गाव? आमचं इकडे जोडले वाटतं जऱ्याला. हा, बर. इथे उमेदवार कोण आहेत काय माहिती? उमेदवार आहे की विद्यात आहे कुमारी पडळकरचे. बर. आता तुम्ही इथं गावातच असताय, त्यामुळे गावातल्या लोकांच्या चर्चेमध्ये काय वाटतं की बाबा कोण इथं कोणाची हवा इथे जरा? आता का तसं काय सांगता येत, तरी पण तुमच्या ऐकिवात विद्याताईचीच आहे आमची तर जास्त करून. अजून त्यांच्याबद्दल लोक काय बोलतील? काय नाही, तसं काय नाही. म्हणजे विद्याताईच का लोक कशासाठी त्यांना जास्त सांगते आपले घेतले जवळचे आहे म्हणून चाललंय की. दुसरं काय त्यांच्यामध्ये असं काही गुण वगैरे आहेत? नाही, तसं काही नाही. उमेदवारांच्याकडून काय अपेक्षा तुम्हाला असते? काय काय नाही अपेक्षा आहे, अपेक्षाची आम्ही माणसं मग नव्हे, ते जे जिल्हा परिषदेला निवडून जाणार ते त्यांनी तुमच्यासाठी काही सुधारणा कराव्यात नाही कराव्यात? सुधारणा केलं करणारच की, त्याचं काय कोण जरी आलं तरी पण कसं आहे
अपेक्षाच आपल्याला काही नाही कुणी काय येऊ नका. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुमन सर्जेराव कांबळे, गाव बाळेवाडी, बर. तालुका आटपाडी, जिल्हा बरं, आता निवडणूक आहे त्या होय. ते माहिती आहे का तुम्हाला? होय. तुमचं गाव कुठल्या गटात आहे माहिती आहे का? लिंबोड गटा. बर, इथं कोण कोण उमेदवार आहेत ते माहिती आहे का तुम्हाला? होय. कोण कोण आहे? विद्याबाई मोठे, हा, आणि दुसरं त्यांच्या विरोधात? त्यांच्या विरोधात काय नाही ऐकलं नाही. हा, सकाळ माहिती पडळकरांचे हा, विद्याबाई मोठे पडळकरांचे भाऊच. इथं तुम्हाला काय वाटतं की बाबा जास्त कोणाला लोक मानतात तिथे? विद्याबाई मोठे मानते ते. बर, ही जे उमेदवार आहेत ह्यांच्याकडून म्हणजे काय सुधारणांच्या वगैरे काय तुम्हाला मागण्या काय आहेत का तुमच्या? मागण्या काय आता आहे तर हीच आहे की आपलं गावाचं संरक्षण करावं, काहीतरी आपलं सगळं चांगलं करावं, गावासाठी झटावं, गोरगरिबांचं पण त्यांनी काहीतरी जाणावं. म्हणजे आता गोरगरिबांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे आता? गोरगरिबांना मस्त सगळ्या गोष्टी जाऊ शकतात. आता आम्हाला सध्या जमीन नाही, जागा नाही, काय नाही, आम्ही सध्या रोजगार करून खातो. बरं, ते पण रोजगार नाही म्हणून आज घरी बसले, काय करायचं? रोजगार आज बसून आहे, बसूनच आहे, कामच नाही म्हणला. ते एक होता कामाला तर ते म्हणला नाही तुम्हाला घेतच नाही, आता काम कमी येते. काम कमी. हा, बरं, मग आज बसूनच राहिलो घरी. मग काय करायचं आम्ही? लाडकी बहीण योजना मिळते. लाडकी बहीण योजनेत पण मला दिवाळीपासून पैसे मिळालेच नाहीत. आलंच नाहीत पैसे. सरकार तर म्हणते की आम्ही बहिणीसनी आम्ही वेळच्या वेळेला पैसे देतो. मग आता आम्हाला आलं नाही तर मग आता आम्ही सरकारला कुठे बोलायचं? मग आता हे जे तुम्हाला मत मागा येतील की त्यांना सांगणार का? मग त्यांना म्हणणार की आम्हाला दिवाळीपासून पैसे नाही तर आलं, मग तुम्ही मत मागायला तेवढं कसं येतं? आमचं पण काहीतरी संरक्षण बघायला पाहिजे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे, मग बरोबर आहे. आज आम्ही हरिजन समाज आहे, आम्ही एखाद्या कुठल्या क्षेत्रात बाबा ह्यांना कामाला ठेवलंय की ह्यांचं काय मजुरी आहे की ह्यांचं काय आहे का काय? आमच्या ह्या सागराच्या समाजासाठी सांगा, काय सुद्धा नाही. आणि मत मागायच्या वेळी थोडी मत मागायला तेवढं येते ती द्या आम्हाला म्हणून. काय करायचं? रेशन वगैरे मिळते, रेशन मिळते. बाकी दुसरं आणि बाकी काही सरकारी सोयी सुविधा काय मिळतात का? ते काय नाही देव. एसटी ची सुविधा? हा, एसटीला आता अर्ध मिळते. बाकी दुसऱ्या काय नेत्यांकडे तुमच्या काय मागण्या आहेत का? बाबा काय तुम्हाला आता गरज काय कुठल्या गोष्टीची जगण्यासाठी? मग सांगता काय? काम नाही आम्हाला तर सध्या, आम्ही काय करायचं? आम्हाला जमीन नाही, जागा नाही, आवश्यकता आहे. हा, काय सुद्धा नाही. मग आम्ही नुसतं रोजगारच करून खातोय, ते बी काम नाही ती म्हणून आता घरात बसलोय. मग काय करायचं? खर्च कसा चालवायचा? इलेक्शनच्या टायमाला नेते मंडळी तुम्हाला सांगायला येत असतील याला मत करा, त्याला मत करा. तेवढं येतात की सगळे. त्या टायमाला ह्या समस्या तुमच्या ऐकून घेतील का? कशाला ऐकून घेतील? तेवढं पाया पडतात की आता सध्या. आणि परत मग आल्यानंतर मग कोण आहे म्हणून विचारत बी नाही ती. मग आता आल्यानंतर तुम्ही त्यांना सांगणार का की बाबा आम्हाला आमचं काहीतरी बघा? होय, सांगणार की. तुमचं नाव सांगा. श्रीरंग नाना खरात, गाव बाळेवाडी. बर, सध्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. बर, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? काय माहिती? कोण इथे उभा राहिले काय? आपण तसल्या पंचायतीच पडत नाही. बरं, वय झाले आपलं. बरं, आता 5 तारखेला मतदान आहे. बर, आता कोणाला मतदान करायचं? कोण सांगतील त्याला करायचं. जवळ घरातली पोरगा आहे, ते पोरगा कोणाला सांगेल त्याला करायचं. बर बर, बाकी दुसरं काय नाही. तुमचं नाव सांगा. कमल विठ्ठल कांबळे, गाव बाळेवाडी. बरं, सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय माहित आहे? काय एवढं नाही, आम्ही घरात असते, पॅरलाइज झाल्यामुळे मी काय घरात असते, एवढं काय जास्त माहित नाही मला. पण ते 5 तारखेला मतदान आहे. हो, आहे की. आता ते विद्याताई उभा राहिल्यात आणि कोणतरी उभा राहिलेत, मला काय गावाकडचं माहित नाही, आम्ही सांगलेलं असतं राहायला. मतदान येत आहे का? हो, माझं मतदान इथं आहे की. पण 5 तारखेला मतदान करणार आहे का? हो, मतदान करणार की. बरं, तुम्हाला असं तुमच्या गावात वगैरे चर्चा करताना असं वाटतं की बाबा की विद्याताई आहेत, परत आणि लेडीज आहेत, ते उभा राहिले तर बोलतात असं की मतदान यंदा करायचं, आपल्याला ताई सपोर्ट करतात असं तसं बोलतात त्यांनी.
म्हणलं आपण काय सगळे महिला आहेत तर आपण सगळं त्यांनाच करायचं असं झालं. बाकी काही नाही. सगळ्या महिला असतात तर आपण सगळे महिला एकत्रच जाणार ना, सगळे वेगवेगळे जाणार नाहीत. महिला आहे तर महिला संगच जायचं. तुमचं नाव सांगा. दाजी बाळू होते, गाव बाळेवाडी. तुमचं तुम्हाला हे माहित आहे का आता इलेक्शन लागले जिल्हा परिषद पंचायत समिती, होय. तर इथं तुमचे उमेदवार कोण आहे ते काय माहिती आहे इथं जिल्हा परिषदला माझी ताई मागदी काय पडळकर का? आणि विजयताई मोठे. बर, आता तुम्ही तर म्हणजे सर्व लोकांमध्ये फिरत असताय. हो, इथं हवा कोणाची वाटते विजयताई मोठे. या भागामध्ये? हा, आता ते पहिल्यांदाच उभा राहते त्या, पण विद्याताई मोठेचं बरेच लोक नाव घेतली. काय कारण काय आहे? कारण म्हणजे नवीन आहे ना हा, त्याच्यामुळं. बर. आणि जे आता काही लोकांनी सांगितलं की पडळकर साहेबांचं पण इथं बरीच कामं वगैरे आहे ती सांगतात. हा. ते जरी काम त्यांनी केलं असलं तरी सुद्धा काही म्हणजे त्यांना जास्त हे नाही प्रतिसाद नाही. हा, तानाजी मामा यमगर सुद्धा तुमच्या गावातले आहेत तिथं. हो, ते आता भाजपमध्ये आहेत. त्यांचं काय करिश्मा चालेल का इथं? चालू. हा. म्हणजे किती टक्के पत्र त्यांचं हे चालेल? काय आता तसं सांगा. अंदाज तुमचा अंदाज आहे. ते काय अंदाज काय असते. चालेल? मी जर आज म्हटलं की बाबा हे आमकडे निवडून येणार आहे, समजा ते नाही आलं तर आपण पिटीत बघायला जातो इथं. चालेल की 25% नाही 50% चालेल. म्हणजे निम्म्यापेक्षा कमी आहे. हो. तुमचं नाव सर? रामचंद्र कोळेकर, गाव बाळेवाडी. बाळेवाडी. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक चालू आहे, त्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे? काय सुद्धा नाही, पण उमेदवार वगैरे काय माहित नाही. काय सुद्धा. नाव सांगा. अरुण भीमराव होते, डॉक्टर अरुण भीमराव होते, गाव कुठलं? बाळेवाडी. बाळेवाडीचं ना? हा सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू आहे, हा तर ह्याबद्दल तुम्हाला काही कल्पना? हा चालू आहेत की आता चालू राहिले तर चालू जायचं. आणि आता शिवसेना भाजप ह्या दोन्ही पक्षाकडून म्हणजे चांगली बऱ्यापैकी तयारी चालू आहे दोन्ही. उमेदवार कोण आहेत इथे? आता उमेदवार आता माधवी काकी आणि आपल्या मोठे मॅडम आहेत, दोघे बी नाहीत. तुमची जी हे विजिट असते ते किती परिसरामध्ये? आता मी जवळजवळ 4 ते 5 गावामध्ये फिरतोय आता. 5-7 गावं आपली आहेत, म्हणजे हिवतड, मेटकरवाडी, निलकंजी, करगणी, गोमेवाडी, इकडं तंतवाडी, घोलेवाडी, करसोंडी, म्हणजे 5-7 गावात फिरतोय मी बऱ्यापैकी. आता एकंदरीत जर तालुक्याचं चित्र बघितलं तर शिवसेना विरुद्ध भाजप असंच आहे. हा, भाजप दोन्ही. तुम्ही ज्या ज्या भागामध्ये जाता त्या भागामध्ये लोकांचा कल कसा? कल बऱ्यापैकी म्हणजे शिवसेना बी नाही आणि भाजप बी नाही, दोन्ही बी नाही. थोडा शिवसेनेचा आहे कल बऱ्यापैकी. शिवसेना म्हणजे आता त्यांच्या कामाच्या ह्यानं किंवा आता नवीन उमेदवार आहेत बऱ्यापैकी त्याच्यात, त्याच्यामुळे शिवसेनेचा बऱ्यापैकी म्हणजे जोरदार एंट्री चालू आहे त्यांच्या आता ह्याच्यामध्ये. आता तुमचं जे गाव आहे बाळेवाडी ते निंबोडे गटात. निंबोडे गटात. निंबोडे गटात. आता निंबोडे गटाची काय परिस्थिती वाटते? निंबोडे गटाची तर बऱ्यापैकी शिवसेनाच आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे चालूच आहे त्यांचं. म्हणजे त्यांचं कार्य मोठे काही येतात बऱ्यापैकी, त्यांचं काम चालू आहे भरपूर बऱ्यापैकी याच्यामध्ये. आणि भरपूर त्यांनी आता गावाला नाही म्हणलं तर जवळजवळ 8 ते 10 वेळा त्यांनी भेट दिली त्यांनी. त्यामुळे बऱ्यापैकी शिवसेना एकदम चालू राहणार बऱ्यापैकी. पलीकडे जो खरसुंडी गटामध्ये काही गावामध्ये करसोंडी गाव तिकडे काय वाटतं? तिकडे बी तसंच आहे, शिवसेना आहे, बाजीबाई दोन्ही बी नाही, पण तिथं शिवसेना तिथे बी इंटरेस्ट शिवसेना बी चांगली आहे, त्यामुळे तिथे बी चांगले उमेदवार बी चांगले आहेत तिकडले. तिकडे जवळ तुमचं गाव करगणी गटामध्ये तिकडे कसं? करगणी गटामध्ये बऱ्यापैकी म्हणजे शिवसेनेचा आहेच तिथे बी. शिवसेनेचं चालू आहे तिथं, भाजपही नाही तिथं, पण शिवसेनेचे उमेदवार तिथे चांगलेच, त्याच्यामुळे स्ट्रॉंग आहेत उमेदवार. आणि ती बिन कामं करलेली म्हणजे बऱ्यापैकी सतत त्यांच्या सातत्य राजकारणात असणारी गडी आहेत तिथं, त्यामुळे शिवसेनेला काही अडचण नाही तिथे. असं चालतंय. थँक्यू.